इच्छा होती, सगळ्यांचीच इच्छा होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे आजचा दिवस याकडे निवडलेला आहे आणि आजच्या दिवशी झालेल्या अतिशय आनंदी आम्ही सगळे आहोत। या ऐतिहासिक क्षणाची वाट जी आम्ही पाहत होतो, जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं ते आज साकार होताना दिसतंय की माझी दोन्ही मुलं एकत्र यावीत, त्यांनी महाराष्ट्राला दिशा द्यावी, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करावा, ही ताकद या दोघा बंधूंमध्येच आहे हे शिवसेना प्रमुखांनी ओळखलं होतं। त्यासाठी दोघांना त्यांनी आवाहन केलं होतं, पण खरं तर आज ते हयात नाहीत। सगळ्यात मोठा आनंद वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना झाला असता, परंतु आज ते वर्ण पाहत असतील की माझी दोन्ही मुलं एकत्र आली आहेत, दोन्ही पक्षांची युती केली आहे महाराष्ट्र घडवण्यासाठी, महाराष्ट्र वाचवण्यासाठी, महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जी काही वावडं काम चाललंय या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून ते हाणून पाडण्यासाठी या दोघा भावांची ताकद जी एक झाली आहे, एकजूट झाली आहे, ती महाराष्ट्राला चांगल्या प्रकारचं काम या महाराष्ट्रामध्ये करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत। या बाबतीत तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री आहे आणि ती खात्री पटवून देण्याचं काम आज साकार होतंय। हा ऐतिहासिक, हा सुवर्णक्षण, हे जे काही इतिहास घडलेला आहे, हा इतिहास सुवर्णाक्षराने नोंद करण्यासारखा आहे, तो आम्ही नोंद करून ठेवू। नाही, एकनाथ शिंदेचं आव्हान हे अजिबात नाही आहे, आम्ही मानतच नाही आहे। एकदा काही ठाकरे बंधू एकत्र आले आणि मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील आणि या दोघांनीवर प्रेम करणारी मंडळी असतील, आता संजय मोरेंनी सांगितलं वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना अतिशय आनंद झाला सर की हा महाराष्ट्र हा ठाकरे बंधूच वाचू शकतात, नाहीतर हे भाजपवाले हा महाराष्ट्र खाऊन टाकतील, महाराष्ट्रातले ते देश खाऊन टाकतील। यांना या महाराष्ट्राच्या मुंबईत रोखलं पाहिजे, इथं रोखलं तर अख्ख्या देशात आपण यांना रोखू। मुळामध्ये भाजपच्या पोटात खरं तर आता गोळा आलेला आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतात आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काय होईल हे गेल्या अनेक वर्षापासून लोकांनी बघितलेलं आहे। त्यामुळे यांच्या पोटात गोळा आलेला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यातला प्रत्येक शिवसैनिकाच्या, मनसैनिकाच्या रगारगात त्यांचे विचार घेऊन आज आम्ही लढणार आहोत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला जे घर फोडण्याचं जे काम करतात त्याला त्यांची जागा दाखवणार आहोत। त्यासाठी सर्व तमाम शिवसैनिक आणि मनसैनिक हे एकत्र आलेले आहेत आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही। आमच्याकडे आत्ताही वसंत मोरे नंतर दुसरे एक नगरसेवक आता आलेले आहेत, पण नगरसेवक हा म्हणजे शिवसैनिक नाही आहे, त्यांना निवडून आणणारा खऱ्या अर्थानं जो केडर आहे तो आज आमच्याबरोबर आहे आणि आज तुम्ही बघत असाल की त्या प्रत्येक शिवसैनिकावरती उत्साहाचं वातावरण आहे। शेवटी जे गेलेत त्यांच्या रक्तात देखील या शिवसेनेचं मीठ आहे आणि मीठ हे आणली लागले की काय आमच्या दृष्टीने हेच आता खऱ्या अर्थानं बघणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा 100% शिवसैनिक दाखवेल।